नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। प्राची ही टेन्शनमध्ये फेऱ्या मारत असते आणि ती पन्नाला विचारते मानसी वहिनी कशी असेल। ती पोटावर खूप जोरात पडली होती ग। त्यावेळेला पन्ना मानसीची समजूत काढत असते। तितक्यात पन्नाला कुकीचा फोन येतो आणि कुकी सांगत असतो, मला शशांकने कळवलं होतं आणि मी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे। पन्ना आता काळजीने कुकीला मानसी कशी आहे आणि डॉक्टर काय म्हणाले असं काळजीने विचारू लागते। त्यावर कुकी सांगत असतो, तिच्या डोक्याला जखम झाली आहे आणि पोटावर पडल्यामुळे इमर्जन्सी सीझर करावं लागलं आहे। मानसीला मुलगा झाला आहे असं सांगतो। ते ऐकून पन्नाला खूप आनंद झालेला असतो। पन्ना ही काळजीने कुकीला विचारू लागते। त्यावेळेला कुकी सांगत असतो, तिला अंडर ऑब्झर्वेशन खाली ठेवलेलं आहे। आता मी घरी येणारच आहे असं सांगून तो फोन ठेवून देतो। इकडे शशांक हा अप्पूला सांगत असतो, तू घरी गेल्यानंतर अमय दादाला जेवण घाल आणि त्याला पहिल्यांदा लिंबू सरबत दे, म्हणजे त्याची दारू उतरेल आणि त्याला जरा बरं वाटेल। उगीच दादांनी पाहिलं तर तमाशा नको व्हायला असं सांगत असतो। त्यावर अप्पूल म्हणते, मी सगळं नीट करेल, फक्त तू हॉस्पिटलमधले सगळे अपडेट्स मला कळवत राहा, तशी मी जागीच असेन। आम्ही घरी गेल्यावर कोणाला झोपही नाही लागणार असं सांगत असते। तेव्हा शशांक अप्पूला म्हणत असतो, तुम्ही निशंक झोपा, मी इथं सगळं मॅनेज करेल आणि जर काही मदत लागली ना तर मी तुला फोन किंवा मेसेज करेलच असं अप्पूला समजवत असतो। तितक्यात सुमी देखील तिथे येते। तुम्ही दोघी घरी लवकर निघा, खूप उशीर झाला आहे असं सांगत असतो आणि बाजूला जातो। आता अप्पू आणि सुमी बाप्पाच्या मूर्तीला हात जोडून उभ्या राहिलेल्या असतात। आमच्या मानसी वहिनीला आणि बाळाला सुखरूप ठेव अशी प्रार्थना करत असतात। तर इकडे शशांक याला नेत्रा दिसते, तर तो चिडूनच म्हणतो, तू अजून घरी गेली नाहीस, तुला सांगितलं होतं ना तुझ्या मदतीची मला काहीही गरज नाही असं सांगत असतो। त्यावर नेत्रा म्हणते, सर तुम्ही एरवी माझी खूप मदत करता, मग मला तुमची मदत करायची आयती संधी भेटलेली आहे, तर माझ्यापासून ती हिरावू नका असं सांगू लागते। अप्पू नेत्राचं बोलणं ऐकते आणि नेत्राला म्हणत असते, नेत्राताई तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तुझा प्रॉब्लेम काय आहे असं विचारते। शशांक अप्पूला शांत करतो। त्यावर नेत्राला तो सांगू लागतो, माझ्या घरच्यांची एवढी इच्छा असताना मी त्यांना घरी जायला सांगितलं आहे आणि तू पण आता घरी जा। त्यावर नेत्रा म्हणते, सर एकाला एक असला की वेळ लगेच निघून जातो, तशी ही घरी मी एकटीच आहे आणि तो माझा वेळ इथे सत्कारणी लागेल आणि देव न करो इथे काही झालं तर। ते ऐकून अप्पू तावानेच नेत्राच्या अंगावर येते। हे हॉस्पिटल आहे आणि इथे तमाशा नको असं अप्पूला सांगतो। तेव्हा अप्पू तिथे तावाने निघून जाते। इकडे शशांक हा नेत्राला सांगत असतो, विचार करून बोलत जा आणि तू इथून जा असं नेत्राला सांगत असतो। तर इकडे घरी अप्पूला झोप येत नसते आणि तिला सतत मानसीचीच काळजी वाटत असते। ती मनाशी बोलते, मला हॉस्पिटलमध्येच थांबायचं होतं, पण मला खडूसने घरी पाठवलं, त्याचंही बरोबरच आहे, इथे माईही आहेत आणि माईंजवळही कोणीतरी हवं ना, आणि या खडूसने अद्याप एकही कॉल किंवा मेसेज केलेला नाहीये, माझा फोन तरी सायलेंटवर नाही ना असं बोलते आणि पटकन फोन चेक करते। नंतर अप्पू ही मानसी वहिनी शुद्धीवर आली की खडूस हा फोन करेल असं म्हणून झोपण्याचा प्रयत्न करत असते। तर इकडे माई बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करतात। तेवढ्यात तिथे सुमी येते आणि सुमीने दूध आणलेलं असतं आणि ती माईंना म्हणत असते, एवढे एक ग्लास दूध पी असं सांगते। तेव्हा माई लगेचच नकार देतात। त्यावर सुमी म्हणत असते, असं काय करतेस, बसून बसून तुझे पाय दुखतील, कंबर धरेल, त्यामुळे प्लीज हे दूध पिऊन घे असा माईंना आग्रह करत असते। माई म्हणत असतात, जोपर्यंत मानसी आणि तिच्या बाळावरचं संकट टळत नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही। सुमी पुन्हा पुन्हा माईंना आग्रह करत असते। तितक्यात तेथे अमेय येतो आणि हे सगळं पाहत असतो आणि तो रडत रडत माईंकडे येतो आणि हात जोडत म्हणत असतो की माई मी चुकलो आहे, मी खूप मोठा गुन्हा केलेला आहे, मला माफ कर आणि हात जोडून माईंना सांगू लागतो। तेव्हा माई सुमीला म्हणतात, मी माझ्या नातवासाठी आणि सुनेसाठी जप करते, मला व्यत्यय नको असं म्हणत असतात। त्यावर अमय म्हणतो, माई तू माझ्याशी बोल, वाटलंच तर मला थोबाडीत मार, पण माझ्याशी बोल, या मेला तुझी गरज आहे, प्लीज मला एकदा खुशीमध्ये घे आणि माफ कर।
तेव्हा कुकी तिथे येतो आणि चल माईला जप करू दे असं सांगतो. तेव्हा अमेय म्हणत असतो माई माझ्याशी बोलत नाहीये, ती आता रागामध्ये आहे आणि सगळं नॉर्मल झालं ना ती बोलेल तुझ्याशी असं कुकी बोलतो आणि तिथून अमेयला घेऊन जातो. इकडे माई खूप रडत असतात तर सुमी ही माईंना आधार देत असते. तर इकडे अमेय आणि कुकी बाहेर आलेले असतात. मी मुद्दाम नाही केलं रे, ते नेत्रा होती आणि मी काहीतरी बोलत होतो. तेवढ्यात मानसी मध्ये आली आणि हा केवळ अपघात होता रे असं सांगू लागतो. तेवढ्यात कुकी रागाने म्हणतो हे सगळं घडलं तेव्हा तू शुद्धीमध्ये नव्हतास, दारूच्या नशेमध्ये होतास. का प्यायला होतास दारू आणि कधीपासून पितोय असं अमयला विचारू लागतो. तेव्हा अमय म्हणतो कुकी मी नेहमी नाही पित, कधी कधी फक्त मित्रांसोबत पितो. त्यांनी खूप आग्रह केला आणि मी त्यांना नाही म्हणू शकलो नाही असं तो कुकीला सांगत असतो. त्यावेळेला कुकी अमेयला म्हणत असतो हे घर म्हणजे पवित्र मंदिर आहे आणि दादामाईंनी त्याला तसं ठेवलेलं आहे आणि आम्ही हा वारसा जपतोय. शशांकने सुद्धा कधी मर्यादा ओलांडली नाही आणि तू दारू पिऊन ताईट झालास आणि जे मित्र तुला आग्रह करतात ते तुझे खरे मित्र आहेत का? आज तुझी बायको आणि मुलगा हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल अवस्थेमध्ये आहेत. कशामुळे? त्यावर अमय म्हणतो मला माहित आहे मी चुकलो आहे, पण तो येत आहे आणि मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवत आहे. त्यावेळेला कुकी म्हणत असतो तू या घरचा मोठा मुलगा आहेस, तू तर असाच वागला ना तर तू असाच भरकडशील, म्हणूनच सगळे तुला बोलतायत असं अमेयला समजावू लागतो. त्यावर अमेय म्हणतो मग नका बोलू, मला कोणीच समजून घेत नाहीये. माझ्या मनात जे चाललं आहे ना ते फक्त एका माणसेलाच माहीत होतं. कितीही संकट आली ना तर ती नेहमी मला साथ दिली आणि हे माझ्या हातून चुकून घडलेलं आहे. हे मानसी समजून घेईल आणि मानसी प्लीज परत ये. आपण जी बाळासाठी स्वप्न पाहिली आहेत ना ती आता आपण एकत्र जगूया. येशील ना परत? मी तुझी माफी मागतोय आणि मला एका चुकीच्या गोष्टीची एवढी मोठी शिक्षा नको देऊस. आणि तो खूप रडत असतो. आता इथे कुकीलाही खूप वाईट वाटत असतं. आता आधाराने कुकी हा अमेच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि अमे हा कुकीला मिठी मारून खूप रडू लागतो. तेव्हा कुकी मानसी आणि बाळ दोघेही परत येतील असा अमेला आधार देत असतो आणि त्यानंतर तो अमेचे डोळे पुसतो आणि अमेला रूम मध्ये घेऊन जातो. नंतर दुसऱ्या दिवशी अप्पू ही बॅग घेऊन हॉस्पिटलमध्ये निघालेली असते. इतक्यात तिला सुहा दिसते आणि अप्पू लगेच सुहाकडे येते. मी पण्णाला फोन केला होता आणि मला सगळं समजलेलं आहे अशी अप्पूला सांगू लागते. अप्पू त्यावर सुहाला म्हणत असते बरं झालं तू आलीस, तू आल्यामुळे माईला बरं वाटेल. ती रात्रभर झोपली नाहीये आणि रात्रभर देवापुढे बसून आहे असं सुहाला सांगू लागते आणि अमेकडे जायला निघते. त्यावर सुहा म्हणते हो तो रात्रभर जागा आहे आणि तिची मनस्थिती बरोबर नाही आणि एक टक लावून तो बघत बसला होता, पण माझी हिंमत झाली नाही त्यामुळे मी तिथे गेली नाही. पण आता पण्णाही चहा घेऊन त्याला गेली आहे. त्यावर अप्पू म्हणते त्याला कशी झोप लागणार, जे काही त्यानं केलं आहे त्याचं गिल्ट त्याच्या मनामध्ये आहे आणि त्या प्रकारामुळे माई खूप रागवली आहे आणि त्याला मानसी वहिनीची काळजी आहेच की. तो हे सगळं कसं हँडल करणार काय माहीत. त्यानंतर अप्पू ही शशांकसाठी ब्रेकफास्ट घेऊन जाणार असते आणि इथे अप्पूचंही डोकं दुखत असतं. सुहा बोलते तू पण काहीतरी खाऊन घे. त्यावर अप्पू म्हणते तो रात्रभर हॉस्पिटलमध्ये जागाच असेल, त्याला भूक लागली असेल असं सांगते आणि अप्पू ही शशांकचा डबा भरते आणि सुहाला विचारत असते मानसी वहिनीला बरं वाटेल ना ग. त्यावेळेला सुहा म्हणत असते बाळासाठी तिला बरं व्हावंच लागेल ना ग. त्यावर अप्पू म्हणत असते मला बाळाचं खूप वाईट वाटतंय ग, ते या जगामध्ये आलं आहे आणि आपण त्याचं किती ग्रँड वेलकम करायला पाहिजे होतं. त्यावेळेला सुहा म्हणत असते ज्या वेळेला बाळ घरात येईल त्यावेळेला आपण त्याचं चांगलं स्वागत करूया आणि अप्पू आता बॅग घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघते. तेव्हा इकडे माई तुळशीची पूजा करत असतात. तेव्हा तिथे सायकलीवरून एक नाताळनिमित्त फेरीवाला कपडे घेऊन आलेला असतो. त्यावेळेला तो माईंना ड्रेस घ्या म्हणून आग्रह करत असतो. त्यावर माई म्हणत असतात नको रे, आमच्या घरामध्ये लहान कोणीच नाहीये आणि जो कोणी आहे तो कधी येणार आहे ते तुझ्या नाताळ बाबांनाच विचार. आणि ते त्याला नकार देतात आणि आतमध्ये येतात. तितक्यातच त्यांना अप्पू भेटते. अप्पू माईंना मी सगळं घेतलं आहे असं सांगून तिथून जायला निघते
आणि काहीतरी विचारत असते. तर इकडे अप्पू मात्र घंटी वाजवत हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि तिनं सॅन्टाचा ड्रेस घातलेला असतो आणि ती खूपच खुश असते. तितक्यात तिला समोर नेत्रा ही शशांकच्या खांद्यावरती डोकं टेकून झोपलेली दिसते. ते बघून अप्पू ही खूपच दुखावली जाते. तिच्या हातातली बॅग ती खाली टाकते आणि अप्पू मनाशी विचार करते की शशांकला नेत्राताई सोबत एकट्याला इथे थांबायचं होतं म्हणून त्याने आम्हा सगळ्यांना घरी पाठवलं आणि जर ह्याला तिचीच कंपनी असेल तर मी कशाला थांबू इथे असा विचार करत असते. तितक्यात शशांकला जाग येते आणि तो सॅन्टाच्या ड्रेसमध्ये असलेल्या अप्पूला पाहतो. ती रागाने तिच्या डोक्यावरची टोपी आणि दाढी वगैरे सगळं काढून ठेवते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अप्पू ही रागाने रस्त्यावरून चाललेली असते. तितक्यात पाठीमागून एक गाडी येते आणि वेळी शशांक हा अप्पूचा हात धरून तिला बाजूला घेतो. जेव्हा तू माझ्यावर चिडतेस रागवतेस तेव्हा मलाही त्रास होतो. तुझा माझ्यावर विश्वास नसेल पण हेच खरं आहे असं सांगू लागतो. त्यावेळेला अप्पू मनाशी म्हणत असते की मी जे पाहिलं ते कदाचित खरंही नसेल असा विचार करू लागते. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.